नमस्कार. महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत. कोर्टात पुरावा हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण तुम्हाला माहिती आहे का की पुरावे तब्बल 11 प्रकारचे असतात. तुमचा व्हॉट्सॲप मेसेज कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो का? आणि सगळ्यात कमकुवत पुरावा कोणता मानला जातो? आजच्या भागात आपण हेच सगळं जाणून घेणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण डिजिटल पुराव्याबद्दल एक महत्त्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. कायद्याच्या भाषेत पुरावा म्हणजे नेमकं काय आणि त्याचे मुख्य प्रकार किती, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण पुरावा हा शब्द जितका सोपा वाटतो तितकाच तो कायद्याच्या दृष्टीनं गुंतागुंतीचा आहे. भारतीय पुरावा कायदा 1872 कलम 3 मध्ये त्याची व्याख्या आहे. पण सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्टासमोर एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी किंवा खोडून काढण्यासाठी सादर केलेली कोणतीही अधिकृत माहिती म्हणजे पुरावा. अच्छा, आणि याचे प्रकार किती आहेत? याचे एकूण 11 प्रकार आहेत. 11? बापरे. हो. तोंडी पुरावा, कागदोपत्री पुरावा, मूलभूत पुरावा, दुय्यम पुरावा, खरा पुरावा, ओके, ऐकीव पुरावा, न्यायिक, अन्यायिक, प्रत्यक्ष पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा आणि सगळ्यात महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पुरावा. जबरदस्त. यात एक स्वरूप मोठी आहे. आपण सिनेमात नेहमी पाहतो की साक्षीदार म्हणतो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हा जो तोंडी पुरावा असतो तो कायद्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचं. पण त्याला एक मोठी अट आहे. भारतीय पुरावा कायद्याचं कलम 60 हे स्पष्ट करतं की तोंडी पुरावा हा नेहमी प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट असावा लागतो. प्रत्यक्ष म्हणजे ज्या व्यक्तीने घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली, कानांनी ऐकली किंवा स्वतः अनुभवली, फक्त तीच व्यक्ती साक्ष देऊ शकते. अच्छा. म्हणजे मी त्याला चाकू मारताना पाहिला ही साक्ष कोर्ट स्वीकारेल, पण राजूने मला सांगितलं की त्याने आरोपीला पाहिला ही साक्ष नाही चालणार. वाव. म्हणजे ऐरे गैरे नथू खैरे असं चालत नाही. ज्याने पाहिलं त्यानेच बोलायचं. अगदी बरोबर. कायद्याची अशीच नेमकी माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अनुभवात तोंडी पुरावामुळे काही फायदा किंवा तोटा झाला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढचा मुद्दा. तर हा कागदोपत्री पुरावा म्हणजे काय आणि त्यातले मूलभूत आणि दुय्यम म्हणजे काय? बरोबर. कागदोपत्री पुरावा, ज्याचा उल्लेख कलम 3 मध्ये आहे, म्हणजे न्यायालयात तपासणीसाठी सादर केलेलं कोणतंही कागदपत्र. यात 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला मूलभूत पुरावा म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स. कलम 62 नुसार हा सर्वोच्च श्रेणीचा पुरावा आहे. उदाहरणार्थ तुमचं मूळ खरेदी खत, ओरिजिनल कॉपी. आणि दुय्यम पुरावा म्हणजे सेकंडरी एव्हिडन्स, जो कलम 63 मध्ये येतो. हा तेव्हाच विचारात घेतला जातो जेव्हा मूळ पुरावा उपलब्ध नसतो. म्हणजे मूळ कागद हरवलं किंवा जळालं तर? हो, तेव्हा तुम्ही त्याची साक्षांकित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी सादर करू शकता. समजलं. इथे क्विक फॅक्ट सांगते, माझ्या अनुभवातून सांगते. कोर्टात नेहमी मूळ कागदपत्रांनाच पहिलं प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे आपली महत्त्वाची कागदपत्र अगदी जीव लावल्यासारखी जपायला हवीत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेक जण म्हणतात की मी त्यांच्याकडून असं ऐकलंय. हा जो ऐक्यू पुरावा असतो तो कोर्टात खरंच चालतो का? हा खूप मोठा गैरसमज आहे आणि यावर आपण बोललंच पाहिजे. हो. ऐक्यू पुरावा म्हणजे काय तर साक्षीदाराने स्वतः न पाहिलेली किंवा न ऐकलेली पण दुसऱ्यांकडून मिळालेली गोष्ट. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर ऐक्यू पुरावा हा सर्वात कमकुवत पुरावा मानला जातो. त्याला सहसा काही कायदेशीर महत्त्व दिले जात नाही. म्हणजे त्याला काहीच किंमत नाही? जवळपास नाहीच. म्हणून त्याने सांगितलं तिने सांगितले यावर अवलंबून राहू नका. छान. म्हणजे कानावर आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे हे इथेही लागू होतं. ही माहिती ऐकल्यानंतर आता ऐक्यू गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी नक्कीच विचार कराल, बरोबर ना? कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पुरावा हे शब्द थोडे जड वाटतात. सोप्या उदाहरणासह समजावून सांगाल का? नक्कीच. प्रत्यक्ष पुरावा म्हणजे जी गोष्ट थेट गुन्हा किंवा सत्य सिद्ध करते. जसं की साक्षीदाराने दिलेला जबाब की मी त्याला चोरी करताना पाहिलं, किंवा आरोपीने स्वतः दिलेला कबुली जबाब. हे झालं डायरेक्ट, प्रत्यक्ष. आणि अप्रत्यक्ष
अप्रत्यक्ष किंवा परिस्थितीजन्य पुरावा हा थेट गुन्हा सिद्ध करत नाही, पण गुन्ह्याबद्दल एक साधारण कल्पना देतो, एक साखळी तयार करतो. एक उदाहरण देऊ शकाल का? हो, समजा एखाद्याला चाकू मारताना पाहणं हा प्रत्यक्ष पुरावा झाला. पण घटनेनंतर लगेचच एका व्यक्तीला हातात रक्ताने भरलेला चाकू घेऊन धावताना पाहणं हा परिस्थितीजन्य पुरावा झाला. तो थेट खुनी आहे हे सिद्ध करत नाही, पण संशय नक्कीच त्याच्याकडे जातो. वाह, भारी माहिती दिलीत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो महसूलशाहीच्या एका दर्शकाने विचारला होता. विचारा. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्डिंग हे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातात का? या डिजिटल पुराव्याबद्दल सविस्तर सांगा. हां, आजच्या काळातला कळीचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर हो असं आहे. खरंच? हो. भारतीय पुरावा कायद्यातील कलम 65(अ) आणि 65(ब) ह्या नवीन कलमांमुळे डिजिटल पुराव्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. यामध्ये कम्प्युटर प्रिंटआउट, CD, DVD, पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन, CCTV मधील डेटा ह्या सगळ्याचा समावेश होतो. पण हे सादर करण्याची काही विशिष्ट पद्धत असेल ना? हो, आणि ती खूप महत्वाची आहे. चला स्टेप बाय स्टेप बघूया की डिजिटल पुरावा कोर्टात कसा सादर करावा. हो, हे तर सगळ्यांनाच उपयोगी पडेल. पहिली स्टेप, स्त्रोत जतन करा. म्हणजे ज्या डिव्हाइसमधून, उदाहरणार्थ मोबाईल किंवा कॅमेरा, पुरावा मिळाला आहे ते सुरक्षित ठेवा. त्यात कोणताही बदल करायचा नाही. ओके. दुसरी आणि सर्वात महत्वाची स्टेप, प्रमाणपत्र तयार करा. कलम 65(ब) नुसार हा पुरावा खरा आहे आणि त्यात कोणताही बदल केलेला नाही असं एक सर्टिफिकेट सोबत जोडावं लागतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. अच्छा, या प्रमाणपत्राशिवाय चालत नाही? अजिबात नाही. तिसरी स्टेप, साखळी अबाधित ठेवा. म्हणजे चेन ऑफ कस्टडी. पुरावा मिळाल्यापासून ते कोर्टात सादर होईपर्यंत तो कोणाकोणाच्या हातात होता याची नोंद ठेवा. आणि चौथी स्टेप, तज्ज्ञांची मदत घ्या. गरज वाटल्यास फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेऊनच पुरावा सादर करा. समजलं. इथे एक क्विक फॅक्ट, भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 लागू झाल्यानंतरच डिजिटल पुराव्याला कायदेशीर आधार मिळाला. त्याआधी याला फारसं महत्त्व नव्हतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या गावात CCTV कॅमेऱ्यांमुळे एखादा गुन्हा उघडकीस आला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच कायदेशीर बारकाव्यांसाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता जाता जाता तुमच्या अनुभवातील एखादा किस्सा सांगा जिथे योग्य पुराव्यामुळे एखाद्या सामान्य माणसाला न्याय मिळाला. हो, एक किस्सा सांगतो. एका शेतकऱ्याच्या जमिनीचा वाद होता. समोरची व्यक्ती फक्त तोंडी पुरावा देत होती की जमीन त्यांची आहे. 4-5 लोक आणले होते त्यांनी. पण त्या हुशार शेतकऱ्याने काय केलं? त्यांनी जमिनीचं जुनं खरेदी खत म्हणजे मूलभूत पुरावा सादर केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या मोबाईलमधील जुने फोटो सादर केले. मोबाईलमधले फोटो? हो, ज्यात तो कुटुंबासोबत त्या जमिनीवर झाडं लावताना दिसत होता. आणि त्यासोबत त्याने कलम 65(ब) चं प्रमाणपत्रही जोडलं. तो झाला डिजिटल पुरावा. अरे वाह! कोर्टाने तोंडी पुराव्यापेक्षा कागदोपत्री आणि डिजिटल पुराव्याला जास्त महत्त्व दिलं आणि निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागला. योग्य पुरावा जपल्याने त्याचा हक्क वाचला. वाह, खरंच पुरावा बोलतो. ही माहिती खूपच मोलाची आहे. तर आज आपण पाहिलं की पुरावा म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते. आपण शिकलो की IQ पुरावा सर्वात कमकुवत असतो, मूलभूत कागदपत्र सर्वात महत्त्वाचे असते, आणि डिजिटल पुरावा योग्य पद्धतीने सादर केल्यास तो केसची दिशा बदलू शकतो. अगदी. आपल्या हक्कांसाठी आणि योग्य पुराव्यांसाठी जागरूक राहण्यात आहे. पुरावा हाच तुमचा आवाज आहे. तो नेहमी जपून ठेवा. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारस नोंदणी आणि त्यातील कायदेशीर नियम. खूप महत्त्वाचा विषय आहे, तो अजिबात चुकवू नका. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.